नमस्कार मित्रांनो, एक्झाम GK मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक भन्नाट गणिती प्रश्न सोडवणार आहोत, जो स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, MPSC, तलाठी, ZP, बँकिंग अशा परीक्षांमध्ये विचारला जातो. हा प्रश्न आहे प्रति किलोमीटर खर्च काढणाऱ्याचा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण शेवटी मी शॉर्ट ट्रिक पण सांगणार आहे. यामध्ये आता प्रश्न वाचा. एका व्यक्तीने 95,000 रुपयाची बाईक खरेदी केली. त्याने ती 60,000 किमी चालवली. बाईकचे सरासरी मायलेज 45 किमी प्रति लिटर. पेट्रोलचे दर 82 प्रति लिटर. एक टायर 1,500 रुपये, दुसरा टायर 1,200 रुपये. सर्व्हिस खर्च 12,000 रुपये. 5 वर्षांनी बाईक 30,000 रुपयाला विकली. तर सांगा प्रति किमी खर्च किती पडला? त्यात पहिली स्टेप, पेट्रोल किती लागले. एकूण अंतर 60,000 किमी, मायलेज 45 किमी लिटर किलोमीटर. म्हणजे पेट्रोल लागले 60,000 भागिले 45 बरोबर 13,333 लिटर. दुसरी स्टेप, पेट्रोल खर्च 13,333 गुणिले 82. पेट्रोल लागले 1,09,333 रुपये साधारण. तिसरी स्टेप, टायरचा खर्च 1,500 प्लस 1,200 2700. चौथी स्टेप, ह्या सर्व्हिसिंगचा खर्च 12,000. पाचवी स्टेप हे एकूण खर्च. खरेदी आहे 95,000 रुपयाची. पेट्रोल झाले 1,09,333 रुपये. टायर 2,700 रुपये. सर्व्हिस 12,000 रुपये. एकूण खर्च 95,000 रुपये. आणि 1,09,333 2700 रुपये. 12,000 बरोबर ते 2,19,033 रुपये. 6वी स्टेप आहे विक्री किंमत वजा करायची. बाईक विकली 30,000 रुपयाला. $2,19,033 वजा 30,000 1,89,033 रुपये. हा झाला अंतिम खर्च. स्टेप 7वी, प्रति किमी खर्च
1,89,000.33 भागिले 60,000 बरोबर 3.15. साधारण फायनल आन्सर आलं त्याचे 1 किलोमीटर मागे खर्च 3 रुपये 15 पैसे. एक्झाम शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा. एकूण खर्च बरोबर खरेदी प्लस देखभाल प्लस पेट्रोल वजा विक्री, नंतर भागाकार करा एकूण किमीने म्हणजे किलोमीटरने. हा फॉर्म्युला वापरून कोणताही प्रश्न सोडवता येतो. परीक्षेत कसा विचारतात? प्रति किमी खर्च, वार्षिक खर्च, पेट्रोल खर्च वेगळा काढा, नफा तोटा विचारतात. हा प्रश्न नफा तोटा प्लस सरासरी प्लस भागाकार या तिन्ही टॉपिकचा कॉम्बिनेशन आहे. तर याच्यातून आउटर काय निघाले? तर मित्रांनो, असा प्रश्न स्पर्धा परीक्षेत 100% उपयोगी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये उत्तर आधी किती आलं ते सांगा. आणि एक्झाम GK मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक भन्नाट गणिती प्रश्न घेऊन येणार आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.